सरकार पडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता, तर अशा सन्मानांमुळे आता नागरिकांना वेदना झाल्यात। पवारांनी काल शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला। राऊतांचा पवारांवर हल्लाबोल। पवार साहेब, आम्हालाही राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल। एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा थेट शरद पवारांनाच इशारा। डाळिंबवाल्या शेतकऱ्यांना घेऊन पवार मोदींना भेटले आणि साहित्य संमेलनवाल्यांना सुद्धा घुसवलं। डाळिंबवाल्यांच्या निमित्तानं आता साहित्य संमेलनवाल्यांचा उद्धार झाला। सामनातून पवारांना टोला। सांस्कृतिक गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, राजकारणापलीकडे जाऊन या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे। तर पवारांवर बोलणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे। खासदार अमोल कोल्हेंची राऊतांवर टीका। राऊतांचं दुतोंडी सापासारखं हे वागणं आहे। शरद पवारांनी काय केलं पाहिजे काय नाही हे जर राऊत ठरवणार असतील तर शरद पवारांनी याचा विचार करावा। खासदार नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका। पवार साहेबांनी सन्मान केलेलं आवडत नसेल तर त्यांच्यापासून दूर होणार का? प्रवीण दरेकरांचा सवाल। तर राऊत सुसंस्कृत व्यक्ती नाहीत, त्यांना शिवसेना समजली नाही। संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। राऊतांना जनाची नाही मनाची पण काही राहिली नाही। आम्ही असे पुरस्कार कधीही मागत नसतो। राऊतांच्या वक्तव्याकडे एवढं लक्ष द्यायला नको। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेला भरत गोगावलेंचंही उत्तर। संजय राऊत हे वैफल्यग्रस्त भूमिकेतनं टीका करतायत। राऊतांसारख्या व्यक्तीकडे राज्यातील लोकांनी दुर्लक्ष करावं। मंत्री शंभूराज देसाईंची। राऊतांना अद्याप शरद पवारांची राजकीय आणि वैचारिक प्रगल्भता माहिती नसेल तर त्यांच्यासारखा करंटा माणूस कुणीही नाही। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेला आंबेडकरांचंही उत्तर। संजय राऊतांना पोटदुखीचा आजार, पवारांनी कुणाचा सत्कार करावा कुणाचा नाही हे आता राऊत ठरवणार का? राऊतांना शरद पवार कळलेच नाहीत। मनसे नेते प्रकाश महाजनांची संजय राऊतांवर टीका। दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू, तर मला निमंत्रण असून सुद्धा मी संमेलनाला जाणार नाही। राऊतांची प्रतिक्रिया। ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, तर ठाण्याचा विकास हा शिवसेनेनं केलाय। पवारांच्या वक्तव्यावर राऊतांकडून नाराजी व्यक्त। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, तर सूत्रांची माहिती तर काही मंत्र्यांनी अद्यापही अर्ज दिले नसल्याची माहिती। तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, तर भेट घेतल्यानंतर रामराजेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं। राज्यात सदस्य नोंदणीमध्ये भाजपचा नवा विक्रम, भाजपचे 1 कोटी प्राथमिक सदस्य पूर्ण। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती, तर 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं हे उद्दिष्ट। आजचा दिवस हा महाराष्ट्र भाजपसाठी ऐतिहासिक आहे। 1 कोटी आकडा नाही तर जनतेला भाजपवरचा हा विश्वास महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा संकल्प, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र, कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारीचं पुढे काय झालं? चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यास विलंब का? सुरेश धस यांचा पत्रातनं कृषी खात्याला सवाल। अमोल मिटकरींनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, आंबेडकरांच्या मुंबईतल्या राजगृह या निवासस्थानी मिटकरी दाखल। पुढची बॅटिंग करण्यासाठी आता काही दिवस विश्रांती घ्यावी लागते, सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदावरून अशोक चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य। भाजपच येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त महापालिकांवर विजय मिळवणार, भाजप खासदार अशोक चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास। कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ गट राजे विक्रमसिंग घाटगे सहकारी बँक निवडणुकीवरून आमने सामने, तर आता निवडणूक प्रक्रिया सुरू असताना घाटगे गटानं नियमात बदल केल्याचा मुश्रीफ गटाचा आरोप। लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ नयेत यासाठी आम्ही लढा उभारणार, तर आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी, पैसे देतानाच पडताळणी का केली नाही? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सरकारला सवाल। शरद पवारांच्या 2 आमदारांनी अजित पवारांची भेट घेतल्याची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। तर थकीत पैसे दिले नाहीत तर राज्यामध्ये कंत्राटदारांच्या आत्महत्या वाढतील, तर सगळे कंत्राटदार आम्हाला सोडून सत्ताधाऱ्यांकडे गेले आहेत, जयंत पाटलांची यावर टीका। उद्धव ठाकरेंचा वैभव नाईकांना फोन, तर एसीबी चौकशी संदर्भात ठाकरेंनी माहिती घेतली। काल वैभव नाईक यांची आणि पत्नीची 6.5 तास एसीबी चौकशी। महेश बालदींच्या आमदारकी विरोधात प्रीतम म्हात्रेंची हायकोर्टात याचिका, बालदींनी सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा प्रीतम म्हात्रेंचा आरोप, तर महेश बालदींना हायकोर्टाचं समन्स, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश।
लखनौ न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स, तर लष्करासंदर्भातील कथित अपमानास्पद विधानाप्रकरणी 24 मार्चला या संदर्भातली सुनावणी होणार. न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश. मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात, तर आता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचं समोर. रणवीर अलाहाबादी याच्या चौकशीसाठी आसाम पोलीस मुंबईत, तर एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अलाहाबादी याची चौकशी. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित, महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा त्यांच्यावर ठपका. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनुसार कारवाई. राहुल पाटलांची विभागीय चौकशी. रावेरमध्ये ऐनपूर ग्रामस्थांचं तापी नदीत जलसमाधी आंदोलन, तर ऐनपूर परिसरातील 500 घरांचं पुनर्वसन आणि संपादन होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचं आमरण उपोषण, तर गोसेखुर्द धरणाचं पाणी कालव्यात सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. वसई विरार महापालिकेमध्ये 7 उपायुक्तांची पदं रिक्त, सध्या 7 उपायुक्तांवर पालिकेची जबाबदारी, तर पदं भरण्यासाठी पालिकेच्या आस्थापना विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू. वसई विरार शहरात विविध कंपनी आणि राजकीय पक्षांच्या बॅनरनं शहराचं विद्रुपीकरण. नाक्यांवरील बॅनरनं वाहनधारकांना त्रास, तर बॅनर काढून टाकण्याची नागरिकांकडून मागणी. धाराशिवच्या येडशीमधील रामलिंग अभयारण्यामध्ये 2 महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार. रेस्क्यू टीमचा डाट गनचा या ठिकाणी पहिला प्रयत्न यशस्वी, तर वाघाला जेरबंद करण्यात बचाव पथकाला इथे अपयश. नागपूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं करणाऱ्या 30 कंत्राटदारांना 500 ते 1000 रुपयांचा दंड. जिल्ह्यामध्ये जनजीवन योजनेची 1304 कामांपैकी 788 कामं अपूर्णच. घरकाम करणाऱ्या महिला आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. नागपूरमधील 20 महिला कामगार सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांची भेट घेणार. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेकडून सुधीर मुनगंटीवारांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान, तर सुधीर मुनगंटीवारांचं काम सांगण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागेल. सपना मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया.